नमस्कार, जय सिया राम। मैं बद्रीनाथ जांगड़े और स्वागत है आपका बीजीएस पॉडकास्ट में। आज हमारे साथ है जानना के वृक्ष मित्र डॉक्टर विट्ठल राजकर साहब, जिन्होंने अभी तक जानना शहर में लगभग 5000 से ज़्यादा झाड़ वृक्षारोपण कर चुके हैं। आज करेंगे उनसे कुछ बातचीत। सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, आपले लोक वृक्षारोपणला खूप वाईट लाईटमध्ये घेतात. हो, काय कारण? लाईटली घेत होते, पण आता हे काय झाले 3-4 वर्षामध्ये तापमानाचं जे प्रमाण आहे ना 2010-12 पेक्षा तापमान वाढलेले, आता 2 डिग्रीना 2.5 डिग्रीना तापमान वाढू राहिले. त्याच्यामुळे लोकांना आता आपलं जालना शहर म्हणजे व्यापाऱ्याचं शहर आहे, सुशिक्षित शहर आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी सगळ्याची इच्छा आहे. तर या 3 वर्षामध्ये जागृती वाढली पहा. आता मी जेव्हा फील्डवर फिरतो तर मी त्यावेळेस बघितलं बऱ्याचशा शाळा, संस्था, सेवाभावी संस्था, असे आपले शहरात असणारे वेगवेगळे क्लब यांनी चांगल्या मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली. पण कामाला जी गती पाहिजे, म्हणजे आपल्याला सध्या या वर्षी 1 लाख झाडाची गरज आहे. बरं. हा, तर त्या प्रमाणात काम नाही, पण चालू आहे, प्रयत्न सगळ्याचेच चालू आहे. वृक्षारोपणाची गरज काय सध्या? हा, स्थिती अशी आहे आपली की आजच्या स्थितीला आपण जे उन्हाच्या झळा किंवा हे अतिवृष्टी, कधी दुष्काळ हे जे भोगतो याचं कारण वृक्षाची कमतरता आहे. हा, आपल्याला किमान पर हेड प्रति मानसी 3 झाड पाहिजे. अच्छा. हा, आणि आपल्याकडे 3 माणसामध्ये 1 झाड. अच्छा. एवढी उपलब्धता आहे. याचा काही पैमाना आहे जनसंख्यानुसार किती पाहिजे? हा, आता जालन्याचा एक एक्झाम्पल देऊन सांगा ना. हा, एक सरासरी क्रायटेरिया तुम्ही असंच धरा की पर हेड 3 पेड, पण आताची कंडिशन काय आहे 3 माणसामध्ये 1 झाड. अच्छा. हा, आपल्याला जे 2 पटीने कमी, 2 पटीने कमी. हा, तसं पण काय लोकांची खूप इच्छा आहे हो करायची, पण लोकांना चांगलं मार्गदर्शन भेटत नाही आणि कसं करावं कसं नाही करावं याचे. बरोबर, तुम्ही जे म्हणता ना ही गोष्ट खरी आहे. अगदी सगळ्याच लोकांची जवळजवळ 100% लोकांची इच्छा आहे की आपण वृक्षारोपण करायचं. पण आता बऱ्याच जणांना वाटतं कुठं जाऊन करावं, म्हणजे कोणत्या मंदिराजवळ आपण झाड लावावं. पण आता मी त्याच्यासाठी सांगतो, समाजातून आता मी जिथं झाड लावतो प्रत्येक एरियामध्ये झाड लावतो आणि तिथं आजूबाजूच्या लोकांना ते झाड दत्तक देतो. अच्छा. हा, आणि ते सांभाळतात. आता एकट्या माणसाची शक्य हेच लय विषय हाड याच्यात की लोक सांभाळायला थोडंसं हे होतं, कारण की पाणी टाकायचं, खत टाकायचं, मग ते जनावरांपासून त्यांना वाचवायचं, हे होत नाही ना. एकदा लावायला आपल्याला जमतं. हो. याचं कसं? हा, बऱ्याच वेळा आतापर्यंत म्हणायचे मागे की लोक फोटोसाठी झाड लावते आणि निघून जाते. पण आता मी काय केलं, जिथं कोणी जरी झाड लावलं तर त्या आजूबाजूच्या परिसरात जातो, त्या लोकांना समजून सांगतो की कृपया हे तुमचं बाळ आहे, याला दत्तक घ्या. आणि उत्साहानं लोक घेते, लोक करायला तयार आहे, फक्त आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अच्छा. हा, चांगलं आहे. आता आपण आतापर्यंत किती वृक्ष लावलेले, झाड लावलेले? आता माझ्या परवाच्या वाढदिवसापर्यंत 5358 झाड झाले पहा. अच्छा. हा, आणि त्याच्यानंतर रात्री एका दात्याने 21 झाड दिले, दान केले. म्हणजे प्रमाण तसं मी दरवर्षी कमीत कमी 365 झाडं एकट्यानं लावायचं ठरवलेले. एका सामान्य माणसाला 1 झाड लावायचं तर त्याला किती खर्च येते? हो, बरोबर, खर्च. हा, ही एक महत्वाची गोष्ट आहे पहा. प्रत्येकाला वाटतं की झाड लावायचं म्हणजे त्याला 2-3 हजार रुपये खर्च येईल. तसं नाही. आपण झाड एखाद्या मंदिराजवळ लावलं, आपल्याला 80 रुपयापासून तर 250 रुपयापर्यंत मोठं रोप भेटतं. 6-7 फुटाचं, म्हणजे 80 रुपयाचं आपल्याला 3-3.5 फुटाचं. आणि त्याचं जे जाळी आपण लोखंडाची न वापरता प्लास्टिकची जाळी जर वापरली तर प्लास्टिकची जाळी आपल्याला 80 रुपयामध्ये भेटते. 80 रुपयाला? हा, 80 रुपयाची ती जाळी आणि एक 15 रुपयाचा बांबू. एवढा खर्च आहे. हा, म्हणजे 80 ते 60 ते आणि 15 रुपये बांबूचे, एवढा खर्च आहे. स्वस्तच आहे. हा, स्वस्त आहे. आता तुम्ही खूप मोठे वृक्षारोपण केलेलं आहे. मी नेहमी तुमचे स्टेटस, फोटो पेपरमध्ये बघत राहतो. तर तुमच्यासोबत अजून कोणी आहे, टीम आहे का? कसं करतात तुम्ही? हो, मला माझ्यासोबत एसआरपीतल्या लोकांचा एक चांगला सपोर्ट आहे. अच्छा. हा, आणि जालन्यातल्या बऱ्याचशा संघटना आणि स्वयंस्फूर्त स्वयंसेवक जे स्वतःहून इच्छा आहे, असे जवळजवळ 100 ते 150 लोक अटॅच आहे मला सध्या. अच्छा. असा कोणता माणूस आहे का ते दरवर्षी वाढदिवसाला किंवा कोणत्या ना कोणत्या उपक्रमाला तुमच्याकडे येतोस? हो, आता एक आपले धनराजी मिश्रा आहे. हा, त्याला एक वृक्षाचं, म्हणजे ती माझी कॉमन फ्रेंड आहे झाडाच्यासाठी. हा, आम्ही दोघं मिळून बऱ्याच प्रमाणात झाडं लावलेली आहे आणि माझ्या सोबत असतात. आता मला काही ठिकाणी काम करायला शक्य होत नाही तर, आणि प्रत्येक वेगवेगळ्या एरियामध्ये माझ्याकडे टीम आहे.
अच्छा. हा, मला जर कधी इथून शिवाजी महाराज पुतळ्यावर जर कधी झाड लावायचं असलं तर तिथले वेगळे लोक मला सहकार्य करणारे, इकडे गोल्डन जुबली समोर लावायचं असलं तिथलं वेगळे लोक आहे, ग्रुप आहे. गोपीनाथ मुंडे चौकातले वेगळे लोक आहे. तर सामाजिक कार्य करणारे खूप लोक मोठं आहे. हो हो, लोक सपोर्ट करतात. आता सिटीमध्ये थोडी जागा कमी आहे आणि सिमेंट रोड पण झालेली सगळीकडे. तर आता वृक्ष आपल्या वन विभाग, नर्सरी याकडे जास्त आहे, तर त्याचा बेनिफिट आपल्या सिटीतल्या माणसांना होईल का? हो, आपल्या जे नर्सरीतले झाड आहे. परत आता एसआरपीएफ मध्ये यावर्षी 7,000 झाडं लावली. अच्छा. हा, आणि तिथं मी उपस्थित होतो. मी म्हणजे रोज तिथं जायचो. तिथले बिच्चेवार सर एक विशालजी आहे, एक असे 6-7 लोक तिथं हे घेणारे, म्हणजे एक्स्ट्रा मेहनत करणारे लोक. हा, तर ते नक्कीच शहरासाठी विचार करू लागले आणि शहरातल्या बऱ्याचशा संस्थांनी पण तिथं झाडं लावलेली. आता तुम्ही शिवाजी महाराज पुतळ्यापासून पुढे गेलो आपण, गुरुबच्चन चौक. अच्छा. गुरुबच्चन चौक ते मंठा चौक तेवढ्या एरियात पहा, दुतर्फे साईडने लावलेले. तुम्ही उन्हाळ्यात मे मध्ये जर रात्री तिथं 11 वाजता गेले तर थंड लागतो, एकदम थंडी वाजते तेवढं. ते येण्याचा मार्ग आहे, ते अनुभवलेलं आहे. हो, पण ते आपल्या सिटीमध्ये बेनिफिट होतं का? ते आपल्याला इकडे लावाच लागत नाही. जर आपल्या घरासमोर एक झाड असलं तर आपल्या घराचं तापमान 2 डिग्रीनं कमी राहतं. अच्छा. हा, उन्हाळ्यात जवळ असला तर जास्त बेनिफिट. हो, हा, 2 डिग्रीनं आपलं जागीच कमी राहतं. आता हे जे होईल हे सर्वसमाविष्ट फायदा होईल. अच्छा. पूर्ण वातावरणाला. पण आपल्या घरासमोर जर असलं तर 2 डिग्रीनं जागेवर फायदा होतो. बरोबर. आणि याचा विशेष फायदा तुम्हाला सांगतो, आपल्या घरात लहान बच्चू आहे किंवा एखादं सिनियर सिटीजन्स आहे, 70, 75, 80 वयाचं, 100 ह्या वयाचं, तर त्याच्यासाठी जास्त फायदा होतो याचा. अच्छा. हा, कारण की लॉकडाऊन कोरोना कालमध्ये खूप ऑक्सिजनची ह्याचे विषय हे होते. हो, कारण की तेव्हा वाहन चालत नव्हते, तर एकदम प्रदूषण शुद्ध झालं होतं सगळीकडे, असं न्यूज आली होती. आता तेव्हा लोक अवेअरनेस बरोबर बोलले. तेव्हा कोरोना काळातला एक अनुभव घेतला. आता आम्ही लहानपणी आमच्या शेतात झोपायचो, तर वरती पाहायचो तेव्हा इतक्या चांदण्या दिसायच्या आपल्याला की पूर्ण आभाळ चांदण्यानं भरलेले दिसायचं पूर्ण. आता तुम्ही आजच रात्री पहा तुमच्या टेरिसवर जाऊन चांदण्या किती दिसतात. अच्छा. एकदम कमी. आणि कोरोना काळात मात्र स्वच्छ झालं. हा, आणि कोरोना काळ एक वाईट काळ होता, होऊन गेला, पण त्याच्यापासून बरंच काही शिकायला भेटलं. अवेअरनेस वाढलं, लोकांमध्ये जागृती वाढली. अच्छा. या तुमच्या कार्यामध्ये महानगरपालिका किंवा प्रशासनाचं काही योगदान असतं का? हा, एकदम म्हणजे सपोर्ट करतात ते. हा, एखाद्या वेळेस आता नगरपालिकेचं आपल्याला एखाद्या जागेवर जर झाड लावायचं, आपण त्याला सांगितलं तर कचरा आहे उचलून घ्यायचं, लगेच उचलून घेतात, सपोर्ट करतात. आपलं काही टार्गेट आहे किती लावायचे, काय लावायचे? हो, माझं टार्गेट आहे आयुष्याच्या शेवटापर्यंत 1 लाख झाडे माझ्या हाताने लागावं, एवढं टार्गेट आहे माझं. खूप छान. हो, आमची शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला. धन्यवाद. डॉक्टर साहेब, समजा एखाद्या व्यक्तीला झाड वगैरे लावायचे, समजा मला लावायचे, तर मला तुमच्याकडून कोणती मदत होऊ शकते? काय सिस्टम काय आहे? हा, जर आता तुम्हाला झाड लावायची तर मी तुम्हाला विनंती करतो की माझा नंबर याच्यावर हायलाईट करा. हा, ठीक आहे. शहरामध्ये किंवा शहराच्या परिसरात कोणाला जरी झाड लावायचं असलं तर मला फोन करा. ते झाडे योग्य किमतीत मिळवून देणं किंवा एखाद्याची घेण्याची हे नसेल तर मी माझ्याकडे हमेशा 50 झाडं शिल्लक मध्ये असतात. तुम्ही करू शकता. हा, ते झाड नेऊन देणं, लावायची पद्धत जनरली सगळ्याला माहितीच आहे, पण ते सांगू शकतो. किंवा एखाद्याकडे लावण्यासाठी ठिकाण उपलब्ध नसलं, माझ्याकडे असे ठिकाण उपलब्ध आहे की मी 5,000 वृक्ष अजून या वर्षी लावू शकतो. अच्छा. असे ठिकाण माझ्याकडे उपलब्ध आहे. हे तुमच्याकडून आम्हाला मदत होऊ शकतो. हो, ही तुम्हाला कोणालाही लावायचे असले तर आपला नंबर मी टाकून देतो. बिलकुल हायलाइट होईल. तुम्हाला मग जास्त फोन आले? हो, चालेल मला. चालेल मला. ठीक आहे. चला डॉक्टर साहब, धन्यवाद आमच्याशी आम्हाला वेळ दिली. ये थे हमारे डॉक्टर साहब विठल राजकर साहब, जिन्होंने 5,000 से ज़्यादा झाड़ लगाए। ये मेरा पॉडकास्ट पहला मराठी में था, अगर कुछ गलती हुई तो क्षमा करें। जय श्री राम।